नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना व अध्यावत शासन निर्णय यावर आपल्याला 10 प्रश्न असणार आहे आणि 10 गुण असणार आहेत. तर त्यातील आपण एक उपघटक दिलेला आहे. त्या उपगटासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदीची म्हणजेच कलमांची माहिती अद्ययावत दुरुस्त्यासह यावर आपल्याला 2 प्रश्न आणि 2 गुण असेल. तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया. चला बघूया. तर चला बघूया. भारतीय राज्यघटना व शिक्षणविषयक तरतुदी बघा. प्रस्तावना. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वाबरोबर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षणाला प्रमुख साधन मानलेले आहेत. सर्वांना समान संधी या तत्वात शिक्षणाची महत्वाची भूमिका आहे. मूलभूत अधिकारामध्ये पार्ट 3 मध्ये बघा, कलम 14 यामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात भेदभाव करता येत नाही, कलम 14 नुसार समानतेचा अधिकार. त्यानंतर कलम 15(3) व कलम 15(4) यामध्ये स्त्रिया, मुले, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात विशेष तरतुदी करता येतात. आणि कलम 21(a) शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे, कलम 21(a) 86 घटना दुरुस्ती 2002 नुसार. तर कलम 29 व 3 यामध्ये अल्पसंख्याकांचे हक्क बहाल केलेले आहेत. त्यांना आपली संस्कृती, भाषा जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तसेच भाषिक व धार्मिक अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, कलम 29 व 30 नुसार. राज्याचे मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये आहेत. तर यामध्ये बघा, कलम 41 हे अतिशय महत्वाचं आहे. बेरोजगार, अपंग व वृद्ध व्यक्तीसाठी शिक्षण व मदत देण्याची जबाबदारी या कलमामध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम 45 मध्ये 86वी घटना दुरुस्तीनंतर बदल करण्यात आला आणि यामध्ये बदल करून 6 वर्षापर्यंतच्या मुलांना बालसंवर्धन व पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय राज्य करेल अशी हमी देण्यात आलेली आहे. 6 वर्षापर्यंतच्या मुलांना बालसंवर्धन करणे व पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय राज्य करेल अशी गावी किंवा हमी दिलेली आहे, कलम 45 मध्ये. त्यानंतर कलम 46 बघा, अनुसूचित जाती जमाती व इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी राज्याने विशेष काळजी घ्यावी अशा संदर्भात यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य हे भाग 4 यामध्ये फंडामेंटल ड्युटीज 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेली होती आणि त्यानुसार बघा काय केलं. तर कलम 51(a) क यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील आपल्या मुलांना शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे, कलम 51(a) नुसार. केंद्र राज्याचे अधिकार 7वी जी अनुसूची आहेत त्यामध्ये बघा, संविधानाची 7वी अनुसूची नुसार पूर्वी शिक्षण हा राज्य यादीत म्हणजेच स्टेट लिस्ट मध्ये होता. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर शिक्षण हा समवर्ती यादीत टाकण्यात आला आहे. आणि यामुळे काय फरक होईल, तर केंद्र व राज्य दोन्ही स्तरावर शिक्षणाविषयी कायदे करता येतात. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समवर्ती सूचित शिक्षणाविषयी टाकण्यात आलेला आहे. सुरुवातीला तो राज्य सूचित होता. इतर महत्वाच्या घटना दुरुस्त्या बघूया. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 यानुसार आपण आताच बघितलेलं आहे की शिक्षणा समवर्ती यादीत आणलेला आहे आणि पालकांना शिक्षण देण्याच्या कर्तव्याची भर सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झालेली आहे. त्यानुसार बघा, कलम 21(a) द्वारे शिक्षण हा मूलभूत अधिकार केलेला आहे.
कलम 45 मध्ये बालपूर्व शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे आणि पालकांच्या मूलभूत कर्तव्यामध्ये 51A मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी दिलेली आहे. ते 86वी घटना दुरुस्ती 2 नुसार. आणि यानंतर 93वी घटना दुरुस्ती 2005 मध्ये झालेली आहे. तर बघा 93वी घटना दुरुस्ती 2005 म्हणजे तर खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची तरतूद हे 93वी घटना दुरुस्ती 2005 नुसार करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे काही कायदे आहेत. शिक्षण हक्क कायदा 2009 राईट टू एज्युकेशन ऍक्ट कलम 21A नुसार लागू आहेत आणि प्रत्येक मुलाला 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि खाजगी शाळांना 25% जागा सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव ठेवण्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदीची म्हणजेच कलमाची माहिती अद्ययावत दुरुस्ती पाहिलेली आहेत. यावर आपल्याला हे उपघटक आहेत. यावर आपल्याला 2 प्रश्न आणि 2 गुण मिळतील. अतिशय महत्त्वाची आणि शॉर्ट बट स्वीट अशी माहिती दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.